अध्यक्ष महोदय, अतिशय महत्त्वपूर्ण विषयावर ही लक्षवेधी आहे। आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व सुरक्षिततेच्या अनुषंगाने ज्या ज्या काही उपाययोजना करावयाच्या आहेत त्याची एक नियमावलीच त्या ठिकाणी मार्गदर्शक सूचना म्हणून निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। आणि यामध्ये मग लैंगिक गुन्ह्यांच्या पासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 मधील तरतुदींची अंमलबजावणी करणे, दुर्दैवाने जर कुठे अशी घटना झाली तर त्या अत्याचाराची पॉस्को आणि चिराग या ॲपवर त्याची तत्काळ तक्रार त्या ठिकाणी दाखल करणे, सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये तक्रार पेटी बसवणे, प्रत्येक शाळेमध्ये सखी सावित्री समितीचे गठन करणे, प्रत्येक शाळा आणि त्याच्या परिसरामध्ये CCTV कॅमेरे बसवणे, शाळेतील जे काही कर्मचारी आहेत, आमदार साहेब आपला जो काही मुद्दा होता तर त्या शाळेचे कर्मचारी, मग तो स्वच्छतेचा सेवक असेल, त्या बसचा चालक असेल, तिथला त्याला सपोर्टिंग जे काही कर्मचारी स्टाफ असेल, या सर्वांचं चारित्र्य पडताळणी पोलीस विभागाच्या माध्यमातून करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे की जेणेकरून काही दुर्दैवी घटना त्या ठिकाणी होणार नाहीत। प्रसाधन गृहांमध्येही स्वच्छतागृह जे काही आहेत हे विद्यार्थ्यांच्यासाठी आणि विद्यार्थिनींच्यासाठी स्वतंत्र त्या ठिकाणी अपेक्षित आहेत। आणि म्हणून दुर्दैवाने जर कुठे अशी घटना झाली तर या संदर्भामध्ये तात्काळ त्याची दखल घेण्यात येऊन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आणि जिथे कुठे घटना जर अशी झाली तर 24 तासांच्या आत संबंधित शिक्षणाधिकाऱ्याला त्या संदर्भातलं कळवणं, आणि कोणीही अशी घटना दडवून ठेवण्याचा प्रयत्न जर केला तर त्या संबंधित व्यक्ती त्यांच्यावर पण कारवाई त्या ठिकाणी केली जाते। अध्यक्ष महोदय, शाळा विद्यार्थी सुरक्षा समितीचंही त्या ठिकाणी गठन केलं जाते आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षा नियंत्रण समितीचंही त्या ठिकाणी गठन केलं जाते आणि पूर्ण राज्य पातळीवरनं याचाही आढावा त्या ठिकाणी घेतला जातो। तरी पण काही ठिकाणी अशा दुर्दैवी घटना घडतात, ही वस्तुस्थिती आहे आणि त्या ठिकाणी तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, यापूर्वीच उत्तर देताना मी सांगितलंय की या सर्व कर्मचाऱ्यांच्या चारित्र्याची पडताळणी करणं हे त्या शाळेवर, त्या मुख्याध्यापकांवर हे बंधनकारक आहे, नियमामध्येच त्याची तरतूद आहे आणि त्याची जर अंमलबजावणी कोणी केली नाही तर त्या शाळेवर पण त्या ठिकाणी कारवाई केली जाते। दुसरा जो मुद्दा होता, या संदर्भामध्ये सभापती महोदय, माननीय न्यायालयाच्याच नेतृत्वाखाली एक समिती त्या ठिकाणी गठीत करण्यात आली होती आणि त्या समितीने जे जे काही सूचना केलेल्या आहेत त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी केली जाते आहे।